तुम्हाला ही अशी भरपूर लेयर्स असलेली एकदम खमंग आणि खुसखुशीत कमी तेलकट अळूवडी बनवायची असेल तर मग ही रील शेवटपर्यंत नक्की पहा। मोठमोठी अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यायची। त्यानंतर जो मागचा देठ आहे तो हे पहा अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचा आहे। लाटण्याच्या साहाय्याने थोडंसं लाटून घ्यायचं। त्यानंतर 8 ते 9 पळी येथे बेसनचं पीठ, 3 ते 4 पळी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। बेसिक मसाले धना जिरा पूड, त्यानंतर लाल तिखट, ओवा, हळद, हिंग, तीळ, त्यानंतर आले, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे। कोकमचा आगळ, चवीपुरतं मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं। अळूच्या पानांना लावून घ्यायचं आहे। एक साथ 4 ते 5 पानं लावून घेतलेले आहेत आणि त्याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। इथे मी अळूच्या वडीसाठी 8 ते 9 अळूची पाने मोठी घेतलेली आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने एक पळी मोठी एका पानासाठी अशा पद्धतीने 8 ते 9 मोठी पळी बेसन 8 ते 9 पानांसाठी घेतलेलं आहे। हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा। हा रोल आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे। रोल थंड करून घ्यायचा आणि मस्त अशा याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। वाटल्यास ह्या तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळू शकता, पण तुम्हाला जर थोडं कमी तेलकट हवं असेल तर तव्यावर दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत। आणि इथे आपल्या कमी तेलामध्ये मस्त अशा खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत भरपूर लेयर्स असलेल्या अळूच्या वड्या तयार होतात। वाटल्यास थोडंसं तीळ वरून तुम्ही घालू शकता, दिसायलाही सुंदर दिसतं। मग वाट कसली पाहताय, नवनवीन रेसिपींसाठी फॉलो करा आणि लाईक करा।